तुम्हाला जर तुमच्या गावाची मतदार यादी डाउनलोड करायची असेल किंवा तुमच्या वॉर्डातील मतदार यादी डाउनलोड करायची असेल तर ती कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव सापडू शकता की तुमचं नाव मतदान यादीमध्ये आलेलं आहे की नाही. व तसेच तुम्ही जर नवीनच नोंदणी केली असेल तर तुम्ही पर्सनल डिटेल वरतून देखील सर्च करू शकता की तुम्ही कोणत्या मतदान यादीमध्ये आहात ते. तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट देखील करू शकता. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला voters.eci.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च इन इलेक्टोरल रोल यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही तुमची स्वतःची डिटेल देऊन इथे डिटेल फाइंड ही करू शकता किंवा तुम्ही इथे जर तुमचा कार्ड नंबर असेल म्हणजेच EPIC नंबर असेल तो टाकून देखील इथे डिटेल ही सापडू शकता किंवा तुम्ही जर लेटेस्ट काढला असेल तर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही मोबाईल नंबरने देखील तुमची डिटेल ही सापडू शकता. आता इथे डिटेल्स मध्ये बघा जी कंपल्सरी डिटेल आहे तेवढी डिटेल टाकली तरी देखील इथे डिटेल ही येणार आहे. या प्रकारे तुम्ही पर्सनल डिटेल इथे सापडू शकता. पण तुम्हाला पूर्ण गावाची यादी ही डाउनलोड करायची असेल म्हणजेच तुमच्या पूर्ण वॉर्डाची किंवा पूर्ण गावाची यादी डाउनलोड करायची असेल तर ती डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे. ही लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तिथे क्लिक करून तुम्ही यावरती हे येऊ शकता. आता इथे बघा स्टेट ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल. आता तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असेंब्ली हे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज देखील सिलेक्ट ही करून घ्यायची. तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये पाहिजे आहे, इंग्लिश असेल मराठी असेल जी पाहिजे तुम्हाला ती सिलेक्ट ही करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा हा फिल करायचा आहे. जसं स्क्रीनवरती दिसत आहे तसा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे व तो टाकल्यानंतर खाली बघा तुम्हाला इथे फायनल रोल 2024 साठी दिसेल. इकडे पार्टची डिटेल दिसेल म्हणजेच तुमचा गाव असेल जे असेल ते तुम्हाला इथे दिसेल व गावातील यादी नंबर असेल ते तुम्हाला दिसेल. ते पाहून तुम्हाला इथे समोर डाउनलोडचा जो ॲरो दिसत असेल त्यावरती क्लिक हे करायचं आहे. तसेच तुम्हाला इथे किती रेकॉर्ड्स आहेत ते देखील इथे दिसेल. इथे तुम्ही शो 50 रेकॉर्ड्स करू शकता. तर एकाच पेज वरती तुम्हाला 50 पर्यंत रेकॉर्ड हे दिसून जातील. त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड वरती क्लिक हे करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशी PDF ही डाउनलोड होऊन जाईल. तुम्ही मोबाईल मध्ये देखील तुमची PDF ही डाउनलोड करू शकता. या प्रकारे बघा मतदार यादी 2024 ही तुम्ही डाउनलोड ही करू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावाची ही डाउनलोड करू शकता. पूर्ण बघू शकता की तुमचं नाव यामध्ये आलेलं आहे की नाही. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.